हा, कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही। हे काय फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का? कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही। एका आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही, गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही। अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन। हे काय फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतपत हे प्रकरण सौम्य आहे का? सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर एव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असता। हा, पोलीस आमच्या दारामध्ये येतात, आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात, खोटे गुन्हे दाखल करतात। तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय? तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललंय। नागपूर असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, पुणे जिल्हा असेल, राजकीय स्वार्थासाठी, राजकारणासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना, माफियांना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे। हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयावह आहे। आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का, त्यांना तोंड आहे का? आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का? या भाजपवाल्यांना काय चाललंय या राज्यामध्ये? गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला, ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत, ते गुन्हेगारांना मदत करतायत, हे त्या आमदाराचं निवेदन आहे। गणपत गायकवाड हे 3 टर्मपेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशी माझी माहिती आहे। आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे, हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतोय। देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई करणारी आमच्या विरोधात, आता त्यांनी याच्यावर बोलावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।